नाही नाही ते काय ह्यांनी लावलेलं आहे ते आपल्याला लावलंय संस्कृतीत नाही ते काय संस्कृतीत नाही सीटवर असेल बघून येते आता गाडी. संस्कृतीत नाही ते पिंडदान वगैरे या गोष्टी अशा द्यायचं म्हणलं की नाही 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 द्यायचं नाही. त्यातल्या म्हणजे यांना म्हणायचं सरांना की अनिष्ट प्रथा सोडून आपला धर्म पाळायचा. आपली संस्कृती अनिष्ट प्रथा हो आपलं हिंदू धर्म किंवा त्याचे जे तीर्थक्षेत्र आहे फार महत्वाचं आहे. मग आता पहिल्यापासून प्रत्येक जण माझं उठला बसला कोणत्या जाती धर्माचा असो रामदास हो म्हणत होता का नाही कुणी असो पण आता काय म्हणतोय की आमका ते तमका ते तमका नाही काय काशीचा आपल्या डोक्यामध्ये घातला. मांजर जर मारली तर काशी करायची, गौ हत्या झाली तर काशी करायची, काशीला जाऊन सोन्याची गाय दान द्यायची, काशीहून गाय आणून घरी पूजा करायची आणि तिथं ब्राह्मणाला गौदान करायचं. हे सगळं काशीच्या आजूबाजूला हे सगळे सांगितलेले आपल्याला मनालाच सांगितलंय का काही गोष्टी आहेत त्या पिढ्यानं पिढ्या चालू आहे. आणि म्हणून आजही पंडित लोक काशीला येणं म्हणजे खूप लांब तीर्थ सगळ्यात मोठं तीर्थ सगळ्यात लांबचं. आज आपल्याला एवढं वाटते त्या काळी येत होते लोक. काळात कसे येत असतील तसे सर तुम्हाला माहिती का आमच्या गावात एक महाराज होते कुंबळेकर महाराज म्हणून. त्यांनी शिराळ ते वाराणसी म्हणजे आजची काशी आपण म्हणतो ती पहिली काशी आता आपण वाराणसी पायी दिंडी आणली होती. काय किती बैलगाडीने पायी दिंडी आणली होती बघा त्याला म्हणजे किती माझ्या जन्माच्या वेळेस 67 झाले. 1940च्या काळात काही आपल्याकडून लोक केदारनाथ करून आले होते. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. ते कसे धर्मशाळेत थांबायचे, कसं काय करायचे, स्वयंपाक स्वतः बनवायचे, धर्मशाळाच नव्हती. धर्मशाळाही नव्हत्या, मंदिरातच थांबायचं. आजी गेली माझा जन्म झाला त्याच्या आधी 2 वर्ष जाऊन आपले पंडित नेहरू गेलते ना कोणतं साल होतं ते पंडित नेहरू गेले नाही 65 का 66 काहीतरी होतं. तर त्या साली आमची आजी दिल्लीला पोहोचली आणि नेहरूजी गेले. 2 दिवस 3 दिवस सगळं बंद. खायचे प्रश्न वांदे त्यांच्या अडचण अनंत अडचण. कोणाला कोणीकडे जायचे माहीत नाही. एक गाईड होते बाबा आमचे तिथले तेवढेच. खाण्याची सोय नाही, झोपायची सोय नाही, रस्त्यावर झोपायचं, रस्त्यावर खायचं. आणि ते त्यांचं 3 दिवसाचा विधी ओराकल्यानंतर पंडित नेहरूंचा नंतर ते कुठंतरी गाडी निघाली आणि ते इथून कुठं ते आपलं ते मधला खालचा स्टॉपेज शेवटचा काय म्हणतात त्याला नद्यांचा संगम ते नाही तिकडे जाणारा केदारनाथकडे जाणारा तो प्रयागराज सोनप्रयाग नाही हा आपण नाही का तिथं पास काढले हरिद्वार पासून चालत गेले केदारनाथ. बघा कुठून हरिद्वार ते केदारनाथ चालत गेले आणि हातात म्हणजे रस्ता पण नाही. रस्ता कसा होता असं डोंगर आणि त्या डोंगराच्या कडेने पाऊलवाट, एकच पाऊलवाट. माणसाने किती चालायचं सर, एका माणसाने चालायचं आणि पुढचा जर आला तर त्यांनी असं डगरीच्या कडेला असं डोंगराला चिकटायचं आणि दुसऱ्याला वाट करून द्यायची. आपण येत नाही का पायरीवर तसं इतकी अडचण त्या म्हणजे रस्ता नाही, कुठला सुविधा नाही, लाईट नाही, काय नाही आणि सगळे पाठीवर ओझं डोक्यावर.